वास्तव्य, श्री म्हणजे मांगल्य, श्री म्हणजे मातृत्व, श्री म्हणजे कर्तृत्व. या सर्व कर्तृत्ववान महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या दिनी माझी एकच विनंती आहे की सर्वांनी आपल्या आरोग्याला प्राधान्य द्या. जर काही त्रास असेल तर अंगावर काढू नका. नियमित आरोग्य चाचणी करून घ्या. आम्ही सर्व डॉक्टर आपल्या मदतीसाठी सदैव. आज मी महिला या शब्दाबद्दल नुसतं नाही तर आई या शब्दाबद्दल सुद्धा बोलणार आहे. आपल्या या प्रगतिशील समाजात प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं माझ्या मुलीनं खूप शिकावं, खूप मोठं व्हावं, चंद्रावर पोचावं, पण जाताना 2 कप चहा आणि 4 चपात्या करून जावं. आजच्या या जगात नवरा बायको दोन्हीही काम करतात. तोच नवरा जेव्हा दमून घरी परत येतो आणि घरात जर बाळ असेल ना, ते जर त्याच्याकडे गेलं तर आपण म्हणतो अगं घे ग त्याला, दमून आलाय तो. पण जेव्हा तीच आई दमून काम करून घरी परत येते आणि बाळाला जर पुरेसं लक्ष नाही देऊ शकत तर आपण त्याच आईला म्हणतो का ग एवढं काय काम केलंस, बाळाकडेही लक्ष देता येत नाही. आपण एवढी प्रगती करून सुद्धा आजही बाळात काही जरी व्यंग झाला तरी आपण त्या स्त्रीला, त्या आईलाच दोषी पकडतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन प्रत्येक आईला आणि प्रत्येक स्त्रीला माझी ही विनंती आहे की त्यांनी फिटल मेडिसिन ह्या ब्रँडचा उपयोग करून आपल्या गर्भात असलेल्या बाळाचं आरोग्य व्यवस्थित जपून प्रेग्नेंसी पुढे पार पाडावी. नमस्ते. हर महिला की सफलता दूसरी महिला के लिए एक प्रेरणा होनी चाहिए. सलाम है सारी महिलाओं को जो सारे रूप में अव्वल स्थान पर है. विशिंग यू ऑल अ वेरी हैप्पी वुमेन्स डे. तुझ्या उतुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली जगही सारे विसावे. आज असं कोणतं क्षेत्र नाही जिथे महिलांनी त्यांचे कर्तृत्व सिद्ध नाही केलं. मग ते आरोग्य क्षेत्र असो किंवा आरोग्य क्षेत्रातील गुणवत्ता जपणे असो, महिलांचं योगदान हे उल्लेखनीय आहे. अशाच कर्तृत्ववान स्त्रियांना अशोका मेडिकल हॉस्पिटलचा सलाम आणि जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणाची साथ, प्रत्येक अडथळ्यावरची मात. अशा अनेक रूपी स्त्री शक्तीला मी डॉक्टर सुजाता सायकर फ्रॉम द अशोका मेडिकल हॉस्पिटल तर्फे जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. जागतिक महिला दिन तुम्ही कसा साजरा करणार तर स्वतःची काळजी घेऊन. काळजी कशी घ्याल तर ज्याही स्त्रियांना मासिक पाळीमध्ये अतिरक्तस्राव होतो, सफेद पाणी अंगावर जातं, त्या महिलांनी लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आयर्न अँड द मल्टीव्हिटॅमिन सपोर्ट डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या. 40 नंतर मॅमोग्राफी अँड पॅप स्मिअर स्कॅन हे न चुकता दरवर्षी करूनच घ्या. एज्युकेशन, स्क्रीनिंग अँड द रेग्युलर हेल्थ चेकअप कॅन असिस्ट द डिटेक्शन, प्रिव्हेन्शन अँड द बेटर क्वालिटी ऑफ लाईफ. नमस्कार. आज आहे 8 मार्च. जर आपल्याला सर्वांना माहिती असेल तो जागतिक महिला दिवस आहे. जागतिक महिला दिवस दिवशी मी सर्वांना एक मेसेज देऊ इच्छित आहे, जे आमच्या नॉर्मल प्रॅक्टिसमध्ये आमच्या निदर्शनात आलेलं आहे की बऱ्याच वेळा महिला स्वतःचे हेल्थ इश्यूज डिस्कस करत नाही. त्यातलं एक हेल्थ इश्यू आहे युरिनरी इनकंटिन्सी. युरिनरी इनकंटिन्सी म्हणजे जे आपल्या युरिनेशनवरती होल्ड नसणं. आपण कुठलीही नॉर्मल ॲक्टिव्हिटी, कफिंग करताना, खोकलताना किंवा चालताना आपलं युरिनवरती होल्ड राहत नाही, ते लीक होतं. सो हीच गोष्ट जर आपण आपल्या डॉक्टरांना लगेच सांगितले तो इनिशियल स्टेजवरतीच त्याच्यावरती उपचार होऊ शकतात. नॉट ओन्ली की फक्त मेडिसिन्सनी नाही, आपण त्याच्यावरती व्यायामाचाही उपचार उपलब्ध आहे. सो आपण वेळोवरती याच्यावरती लक्ष दिलं आणि आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला तर ते लवकरच त्याच्यावरती ट्रीटमेंट होऊ शकते आणि त्याचं गंभीर आजारमध्ये रूपांतर होणार नाही. ठीक आहे. सो प्रत्येक महिलांशी माझं एकच निवेदन आहे, आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या, आपल्या हेल्थ इश्यूजला डिस्कस करा आणि त्याच्यावरती आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणी नसलं तरी चालेल, तुझी तूच राहा, तुझ्या डोळ्यांनी तुझे स्वप्न पहा. जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. Happy Women's Day from Ashoka Medical Hospital.